जय हरी. एकादश स्कंध भाग 180. 18व्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहत आहोत की प्रपंचात स्वधर्मानं वागलं तर रज आणि तम नाश पावतात. मग अंतःकरण शुद्ध सत्वानं युक्त झाल्यानं आत्मज्ञान प्रकाशतं. आत्मानुसंधान जसं जसं पक्क होत जातं तसं तसं मन संकल्प विकल्प सोडून देतं. मग आत्मानुसंधानासाठी काय होतं तर या मनाला सातत्याने भगवंताकडे लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. मन जर सैरभैर होत असेल तर या 10 मकारांकडे पुन्हा पुन्हा लक्ष दिलं जातं की मन मधुकरो मेघमानिनी मदना मरुता मामदामरकटो मत्स्यमकारा दश चंचला. हे 10 मकार जे आहेत ते चंचल आहेत. त्यामधला पहिला क्रमांक कुणाचा दिलेला आहे? मनो म्हणजे मनाचा. मनो मधुकरो, इकडे तिकडे उडणारा भ्रमर, माकड, लक्ष्मी या सगळ्यांपेक्षा चंचल जास्तीत जास्त आहे ते मन आहे. म्हणून या मनामध्ये संकल्प विकल्प हे जास्त प्रमाणात येतात. ते संकल्प विकल्प सोडून देण्याचाच प्रयत्न केला जातो जेव्हा आत्मानुसंधान साधायचं असतं तेव्हा. म्हणजे विकल्पांचा त्याग झाला की विरक्ती उचंबळून येते आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याचा भास होऊ लागतो. मग असं वाटतं परमात्मा म्हणजे बाहेर जो आहे तो परमात्मा आणि त्याच परमात्म्याचं प्रतिबिंब आतमध्ये पडलेला तो आत्मा. मग या पंचमहाभूतातील कोणताही का जीव असे ना त्याच्यामध्ये परमात्म्याचं अंश आहे. म्हणून प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याचा भास होऊ लागतो. ही दृष्टी विकसित जाते. मग कुणाहीमध्ये असा भेदभाव केला जात नाही, त्रास दिला जात नाही, अन्याय केला जात नाही. कारण हाही तर परमात्माच आहे आणि त्यातूनच परमभक्ती विकास पावते. परमभक्तीनं आत्मस्वरूप झालेल्या भक्तांचं मीतूपणाचं नाव पुसून जातं. म्हणजेच मीतूपणाची झाली बोळवणं एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान असं होऊन जातं. नामरूपाची वार्ता लुप्त होते आणि जीव शिव होऊन जातो. आत्तापर्यंत काय होत असतं तर सगळीकडे सच्चित आनंद भासल्या जातं. आणि म्हणून प्रपंचातच राहून जो गृहस्थ आपल्या कर्तव्यानं वागतो त्याला घर बसल्या इतर आश्रमांचं फळ आपोआप मिळतं. यासाठी निर्विकल्प चित्तानं स्वधर्माचरण करून प्रपंचातच राहिलं असता विवेक आणि वैराग्य अंगी कर्तव्य हा परीस आहे. कारण विवेक आणि वैराग्य हे तर बांधल्या जातच आणि हे साधून मग प्रपंच केला जातो. आणि मग हा प्रपंच हा काही विषयाचा आहे का, आसक्तीचा आहे का? नाही, हा फक्त कर्तव्याचा आहे. आणि हे करत असताना त्यातूनच शुद्ध आत्मज्ञान प्रगट होऊन मग परमभक्ती ती हाती लागते. आणि म्हणूनच म्हणतात की प्रपंचामध्ये कर्तव्य हा परीस आहे, बाकी त्याच्या मागे आसक्तीने राहायचं नाही. तो दृश्य पदार्थांना हा जर परीस लावला म्हणजे ते सर्व चिन्मात्र सुवर्ण होऊन जातात. निष्काम कर्म साधलं तर संसार सागर मुळी कोरडाच होऊन जातो आणि परमात्मा आपल्या अगदी समोर सापडतो. पण त्याच्यासाठी असावा लागतो विवेक. आणि ऐसेनी विवेके विवेकवंता, सद्गुरू म्हणतात ऐसेने विवेके विवेकवंता कदान बाधी मोह ममता अतिथीच्या परी सर्वथा अनासक्तता गृहवासी. आपण पाहुणा म्हणून एखाद्याच्या घरी जर राहायला गेलो, किती दिवस राहतो? काही ठराविक काळापर्यंत राहतो. ठीक आहे, त्यांच्याकडच्या वस्तू वापरतो. कधीपर्यंत? आपला तिथं जोपर्यंत मुक्काम आहे तोपर्यंत. तिथून निघताना कधी त्यांच्या वस्तूंमध्ये मोह राहतो का आपल्याला? ही माझी वस्तू आहे म्हणून राहतो का आपण तिथे? नाही, अनासक्त वृत्तीने त्या पाहुण्यांकडे राहतो. तसंच इथेही आम्ही या पृथ्वीतलावर एक अतिथी म्हणून आलेलो आहोत. ही वृत्ती हळूहळू बांधली जाते. आणि मग जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न, जो
ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न सदा स्वरूपी रंगले मन, कदा न मोडे अनुसंधान परमहंसा समान हा हंस. आता हे हंस ज्ञान देतो की नाही, कारण ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला होता सनकादिकांनी ज्ञानाचा, तर ते ब्रह्मदेव उत्तर देण्यामध्ये ते म्हणजे मागे पडले, देऊ शकले नाही. आणि म्हणून मग भगवंतांनी हंसाचं रूप धारण करून या सनकादिकांना ज्ञान देणं हे आत्ता चालू आहे. तर त्यामध्ये ते असं सांगतात, जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न सदा स्वरूपी रंगले मन, ज्याला कारणदेह का प्राप्त झाला हे समजलेलं असतं. आता कारणदेह का प्राप्त होतो? अज्ञानाने. अज्ञान असतं म्हणूनच मग स्थूल सूक्ष्म या देहाची हाव राहते, मनामध्ये वासना राहते, भावना राहते. तिथेच अद्वैतता साधलेली नसते, द्वैतामध्ये गेलेलं असतं, म्हणून कारणदेह अज्ञानाचा प्राप्त झालेला असतो. पण जर समजा ज्ञान संपन्न झाला असेल, म्हणजे ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न जर झालेली असेल, तर त्याचं मन हे सातत्याने स्वस्वरूपाशी रंगलेलं असतं, आत्मस्वरूपाशी रंगलेलं असतं. आणि मग काय होतं? कदा न मोडे अनुसंधान, तो कधीही अनुसंधान मोडत नाही. जसं माळ ओवत गेल्यावर एकानंतर एक मणी टाकतच गेलं तर ती अखंड माळ तयार होते. त्याप्रमाणे भगवंताचे विचार हे सातत्याने मनामध्ये ठेवायचे. जे काय कार्य करतोय ते भगवंताप्रतीच करतोय, जे काय होतंय ते भगवंतासाठी होतंय. आणि म्हणजे दृष्टीमध्ये भगवंत, श्रवणामध्ये भगवंत, मुखामध्ये भगवंत, अर्थात वाणीमध्ये भगवंत, चित्तामध्ये भगवंत, मनामध्ये भगवंत, बुद्धीमध्ये भगवंत. म्हणजे बुद्धी निश्चयात्मक आहे, तर बुद्धी निश्चय करते कशाचा? भगवत प्राप्तीचा. मनामध्ये संकल्प केला जातो कशाचा? भगवत प्राप्तीचा. चित्त चिंतन करतं, कशाचं चिंतन करतं? फक्त भगवत प्राप्तीचं. अगदी असं त्रिकाळ, जे जागृती, स्वप्न, सुषुप्ती तीनही काळामध्ये सातत्याने भगवंताविषयीच कर्म करणं, विचार करणं, हे अनुसंधान कधीही न मोडू देणं. परमहंसा समान हा हंस, आणि यालाच परमहंस म्हणलेलं आहे. आणि हा परमहंस प्राप्त करायचा असेल, ही वृत्ती प्राप्त करायची असेल, त्या पदापर्यंत जायचं असेल, तर आम्हाला वर्णाश्रम हे समजल्या गेलं पाहिजे. आणि म्हणूनच वर्णाश्रम धर्माचं वर्णन संपूर्ण झाल्यावर आता 19व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञानाचं लक्षण भगवंत इथे सांगत आहेत. 18वा अध्याय इथे पूर्ण करून 19व्या अध्यायामध्ये तर्कानं आत्मस्वरूप समजणं हे ज्ञान, तर त्या स्वरूपाचा साक्षात अनुभव येणं हे विज्ञान. म्हणजे परत इथे परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष म्हणजे फक्त ज्ञान होणं, आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येणं. तर तर्कानं आत्मस्वरूप समजणं हे फक्त ज्ञान, तर त्या स्वरूपाचा साक्षात अनुभव घेणं, अनुभव येणं हे विज्ञान. आपल्या जीवनात स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेणं हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. असा एकदा निश्चय झाला म्हणजे माणूस आत्मज्ञानाच्या नादी खऱ्या अर्थानं लागतो. ज्या मानानं माणसाला हा नाद लागतो, त्या मानानं तो आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी किंवा ज्ञानी भक्त बनतो. आपण जर ठरवलेलं असेल की मला मुंबईला जायचं आहे, आणि आपण मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो, तर मुंबईला जाताना मध्ये जे स्टेशन आले त्या स्टेशनला गाडी थांबते. पण आपण उतरतो का गाडी थांबली म्हणून? नाही उतरत. पण एखादा मोहामध्ये अडकला तर तो म्हणतो जाऊ दे, आता कुठं मुंबईला जात बसायचं, परत कधीतरी करू, आत्ता हे इथे प्राप्त होतं आहे याचा लाभ घेऊया, असं म्हणून जर एखादा विषयाने लिडबिडला, तो बाजूला निघून गेला, तर तो काही आत्मज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. पण जो खरं ध्येय त्यांनी स्वस्वरूपाचंच मानलेलं आहे, खऱ्या अर्थाने आत्मज्ञानासाठीच शेवटपर्यंत प्रयत्न करणार असा जर एखादा असेल,
तर तो आत्मज्ञान होण्यास दृश्याचं प्रेम सुटणं हे आवश्यक असल्यानं जगाकडं पाहण्याचा एकंदर दृष्टिकोनच बदलावा लागतो. मग यामधल्या नश्वर काय आहे, अनश्वर काय आहे, म्हणजेच कायम टिकणारं काय आहे, नाशवंत काय आहे, अविनाशी काय आहे, सगुण आणि निर्गुण हे काय आहे. जरी निर्गुण मला कळत नाही आहे तरी शेवटी सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावं लागणार आहे. म्हणून आधी सगुणामध्ये सातत्य, विश्वास, अनुसंधान राहणं हे गरजेचं आहे. हे जेव्हा समजतं तेव्हा सगुणातून निर्गुणाकडची दृष्टी बदलत जाते. बदलत काहीच नसतं. बदल कशातच करायचा नाही, ना देहात करायचा, ना प्रपंचात करायचा, ना क्रियेत करण्याचा, ना कृतीमध्ये करायचा, ना व्यक्तीमध्ये करायचा. बदल फक्त दृष्टीमध्ये करायचा आहे. म्हणूनच दृष्टिकोन बदलला की मग एकंदरच सगळीकडचं जग हे विष्णुमय जग लक्षात येतं. आणि दृष्टिकोन कसा असतो हे लक्षात येण्यास भगवंतांनी या 19व्या अध्यायात अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. ते आपण लक्षणांचा विचार करूया उद्याच्या भागापासून. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.